रुपाले अगं जरा पटपट हात उचल आणि स्वयंपाकाला लाग. हो ताई, जुनी पितळाची तांब्याची भांडी आहे ती का? असली तर द्या की मायला. नाही येत. अहो ताई बघा की 4 भांडी असली तर द्या. अहो ताई खरंच नाही. ए रुपाले, नाही काय म्हणती? त्या इनू भाऊजीच्या लग्नाची भांडी चिकार पडल्यात की तिकडे माळ्याव. अहो मावशी ती कशी द्यायची बरं भांडी? हो ताई द्या की. हाय की ना भांडी त्यात? थांब मी आणते थांब. अहो मावशी थांबा जरा. अर्जुन भाऊजींच्या आईंची भांडी आहेत ती. काय कामाची आहे तवा ती? निसती आपल्या अडचणीला खार. पण एकदा त्यांना विचारायला तर पाहिजे ना. काय गरज नाही विचारायची. बायकांच्या गोष्टी त्यांना काय विचारायला जायचे? जा तू घेऊन ये बरं भांडी. नाही मावशी, त्यांना विचारल्याशिवाय मी नाही आणणार. होय का रुपाले, तू लय आगाव सारखी बोलायला लागली बर का. हा अहो खरंच तसं काही नाही मावशी, पण एकदा त्यांना विचारायला तर पाहिजे. आणि ते हो म्हणाले तर हे आता येतील की परत. काय होत नाही नाही काय गरज नाही. ए बया थांब ग इथं, मी घेऊन येते. जाऊ नको हा, थांब. अहो मावशी, मावशी ऐका की. हॅलो अपर्णा, कामात आहेस का ग? हॅलो, मी शिर्के बोलतोय. हा जरा अपर्णाला द्या ना, अर्जंट आहे. देतो 1 मिनिट. मॅडम तुमचा फोन. हा बोला रुपाली ताई. अगं अपर्णा, मावशी आहेत ना मामनीच्या लग्नातली भांडी द्यायला लागलेत. कुणाला? अगं त्या भांडीवाल्या ताई असतात ना त्यांना. काय? अच्छा, कशी देऊन टाकतील ते भांडी? अगं मी पण तेच सांगत होते त्यांना, पण ते ऐकतील तर ना कुणाचं. त्या ताईंना द्या फोन. हा देते. ताई बोला जरा. ठीक आहे. कोण आहे? माझी जाऊ आहे, बोला. हा ताई बोला की. नमस्कार ताई. नमस्कार ताई. काय हो, काय भावाने घेताय तुम्ही भांडी? अहो 200 रुपये किलो ना. बर शिर्के, पितळीच्या भांड्यांचा सध्या काय भाव सुरू आहे? मॅडम 800 रुपये 900 रुपये भाव चालू आहे आता. बर काय हो ताई, गंडवताय वे आम्हाला? अहो 800-900 रुपये भाव सुरू आहे, तुम्ही 200 रुपयात घेताय भांडी. आम्हाला नाही द्यायची आहे तुम्हाला भांडी. कोण ग तू? अगं तुझी मावशी आणाय गेली भांडी. तू याच्यात मी निघून जाते घेऊन बघ भांडी. मॅडम मला द्या फोन. मग आपण जाऊन बघू. आता? हा आता मग या सगळ्यांना सोबत घेऊन जाऊ. अहो यांना पण कळलं पाहिजे ना, सरकारी अधिकारी कसे काय कुठे काम करतात ते, नाही का? नमस्कार, मी कलेक्टर अपर्णा सुरेश मान आणि आमचे सरकारी अधिकारी संकल्प ढोबळे. माझ्या आताच कानावर आले यांनी भ्रष्टाचार केलाय म्हणून त्यांच्या कामाची पाहणी करण्यासाठी चालली आहे. ढोबळे काय बोलायचंय का? नाही मॅडम, मी कुठंच येणार नाहीये. नाही येणार मी. ते विचारत नाहीयेत, सांगतायत. तू फिर थोडा बघू ना. आपण मॅडम आपण उद्या जाऊयात ना ते काय पाहणी बिनी करायला. हा अहो माझं आज नाही डोकं दुखतंय, एकदम बेकार डोकं दुखतंय. आई ग. ढोबळे ही सगळी नाटकं घरी करायची. हा आत्ता माझ्यासोबत गपगुमान यायचं, नाटक फटफटत घेऊन जाईल. चला. ढोबळे बोला की. काय ढोबळे सायलेंट मोडवर आहे का आज? आमदार साहेब, या अशा लोकांना हाताशी घेऊन फिरताय तुम्ही?
नाही, आम्हाला याची काहीच कल्पना नव्हती. तुम्हाला काय कारवाई करायची बिनधास्त करा, आम्ही आहोत सोबत. गरीब मुलांना शाळा परवडत नाही म्हणून आपण सरकारी शाळा काढतो ना. मग आणि या शाळांची ही अवस्था आहे काय? तेवढी अक्कल असली तर कशाला मॅडम लहान तोंडी मोठा घास. पण यांचं आता करायचं काय मॅडम? मिस्टर संकल्प ढोबळे, मी अपर्णा सुरेश माने, सातारा जिल्ह्याची कलेक्टर. तुम्ही आतापर्यंत केलेल्या भ्रष्ट कामांमुळे मी तुम्हाला जागीच सस्पेंड करते. काय सरकारी अधिकारी बाजारात सुटला रे तुझा. अर्जा, एवढं नको खुश हो. तू फक्त तुझं आजचं मरण उद्यावर टाकलेस. ते बघतो माझा मी. हा, तुला काय वाटलं माझ्याकडे एवढेच फोटो आहेत? एक दिवस तुझ्यावर पण हीच वेळ येणार आहे. आज वाचला, अजून किती वेळा वाचशील? अर्ज आहे मी, आयुष्यभर वाचना. पण परत जण आदाला लागला ना, गावातून अशी थंड काढील थंड. या बसा. सावकाश. आई, आज मी गेल्या गेल्या सरकारांचा फोटो दिलाय आणि सांगितलंय त्यांना आमच्या सरकारांना लवकरात लवकर शोधून काढा. आई, आता आपले सरकार लवकरात लवकर घरी येतील बघा आणि आपलं घर अगदी पहिल्यासारखं होईल बघा. तुम्ही नका काळजी करू. हे घ्या. तुम्ही आज दिवसभर काय केलं? हा, वेळेवर गोळ्या घेतल्या? जेवलात ना तुम्ही पोटभर? आज तुम्ही सांगा जेवायला काय बनवायचं? तुम्ही आधी कसं सांगायचं तसं आज सांगा. तुमचा शब्द मी, रुपालीताई, पियूताई कधीच खाली पडू देणार नाही. आत्या, ताई येऊ या की. असं काय उभं राहिलात? किती करणार आहेस त्या घरासाठी बाळा? हा, त्या घरामध्ये तुला एवढा त्रास झालाय, होतोय, त्या लोकांसाठी एवढं प्रेम येतं कुठून? अहो आत्या, असं काय करताय? अहो, आपल्या माणसांसाठी करताना त्यांनी आपल्यासाठी काय केलंय आणि काय नाही केलंय हे नसतं बघायचं. आणि माझं जिथे चुकलं तिथे आईने माझे कान पकडलेच की. त्यांचा हक्क आहे माझ्यावर आणि म्हणूनच माझा त्यांच्यावर आणि सरकारांवर अजिबात राग नाही बघा. पण माझ्या पोरावर आहे ना तुझा राग. अगं रुक्मिणे, माझ्या बंट्याची नोकरी गेली हिनी. हा, तुमच्या मुलांनी कामच तशी केली आणि मी माझं काम केलं. हा, आली मोठी कामाची. पण काय माझ्या बंट्याला बी फरक पडत नाही. असल्या 100 नोकऱ्यांवर लात मारेल माझा बंटी. हा, आणि त्या जर नोकऱ्या सरकारी असतील ना तर तिथून लाथ मारून बाहेर काढेल आप्पी तुमच्या बंट्याला. ए, लय शानपणा करून बोलू नको. हा, गप गुमाने काम करा. अहो मावशी, तुम्हीच सांगितलं होतं ना की आम्ही दोघींनी काही काम नाही करायचं म्हणून. का? हा, मग तू येणार आयत गिळायला, त्या रुपालीनी एकटीने किती काम करायचं? आणि तू कलेक्टर झाली म्हणजे काय नुसती गावभर मिरवणार का? आता मी तेच करून आली असशील. हाय का तुला काय घरात काय खायला हाय नाही काय बघावं त्याचं काय पडलंय का तुला? मावशी, आज येताना मीच भाजी घेऊन आले. अहो मावशी, तुम्ही यायच्या आधी आपण तेच विचारत होते आईंना की आज काय अभ्या, एवढा सगळा अभ्यास, परीक्षा,
मुलाखत, एवढं टेन्शन, एवढं सगळं झाल्यावर कलेक्टर झाल्यावर कसं वाटतंय बाळा? लय भारी वाटतंय बापू. माझा ना विश्वासच बसत नाहीये, पण एकदा कामाला सुरुवात झाली ना तेव्हा लक्षात आलं लय काम आहे. आप्या, तुला आठवते का एकदा आपण दोघं पण इथं आलो होतो? भीती वाटत असून सुद्धा जे करतात ना तेच धाडशी असतात. म्हणून तुला म्हणतो तू धाडशी आहेस. आपण कलेक्टर होणं ना त्या पुरातल्या पाण्यात पाहून जाण्यासारखं आहे. अगं म्हणूनच म्हणतोय स्वतःला इतकं तयार करायचं ना त्या पुराच्या पाण्याला चिरत पाहून पलीकडे जायचं. मग आप्या, पुराच्या पाण्यात पोहून आलेगत वाटतंय बापू. तर भीती नाही ना वाटत? आता नाही वाटत भीती. आता हितवर आल्या ना मी, इथून पुढे पी सगळं निभावून घेईल असं वाटतंय. आणि जर उद्या पडले ना बापू तर परत उभी राहील आणि परत पवत जाईल. एवढा आत्मविश्वास आहे. आप्या, माणूस जस जसा मोठा होतो ना, जस जसा वर जातो ना, तस तशा त्याच्या अडचणी वाढत जातात बाळा. कारण शिखरावर जागा लई कमी असते, म्हणून सगळेच जण शिखरावर नाही पोहोचू शकत. आप्या, शिखरावर पोहोचणं वेगळं, तिथं टिकणं वेगळं. बापू असं का म्हणताय तुम्ही? आप्या, अगं मी साधा माणूस आहे ग, मला लय काय कळत नाही. पण ही गोष्ट लक्षात ठेव, आता तुझ्या निर्णयावर बऱ्याच जणांचं आयुष्य अवलंबून असणार आहे. तुला मिळालेला अधिकार ती दुधारी तलवार आहे बर का. ती कधीतरी तुला लागल, टोचल, बोचल, पण घाबरू नको आप्या. काम सोडू नकोस कधी. नाही बापू, मी माझ्या पद्धतीने काम करीन. मला भ्रष्टाचार समूळ संपवायचा आहे. काही झालं तरी. मी तुम्हाला सांगितलं का इंटरव्ह्यू मध्ये हा एक प्रश्न होता ज्याचं उत्तर मला काही आलं नाही. भ्रष्टाचार समूळ कसा संपवायचा. आणि या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात मी अख्खं आयुष्य घालवीन बाबू. कायदा आणि नियम सगळ्यांसाठी सारखे असतात. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असतं. मग तिथं बापू असू देत तर दुसरं कुणी असू दे. हो बापू, काही झालं तरी मी माझी तत्व कुणासाठीच वाकवणार नाही. मग समोर कोणी का असेल, कितीही जवळचा का असेल. आत्ता तुम्हाला वाढू का आत्ता लगेच? नाही नाही, सगळ्यांबरोबरच मी नाश्ता करेल. अगं पण आप्पी कुठे आहे? आतमध्ये येते. बस बस लागलं का? बघू. कसल्या विचारांमध्ये सापते तू? असं काही नाही पिवताई. अगं आप्पे, आधीच तुला ऑफिस मधलं एवढं टेन्शन असतं. ही असली घरातली कामं कशाला करत बसतेस तू? अहो नाही आत्या, असं काही नाही. आता आम्ही तिघी जणी तिघी नाही, आम्ही दोघीच. आम्ही दोघी घर सांभाळणार, तू जिल्हा सांभाळायचं, कळलं? आपे येतो मी. अर्जुन, अरे थांब की काहीतरी खाऊन जा ना. नाही नको, निघतो जरा, उशीर झाला. अर्जुन, उपाशी पोटी नको जाऊ, काहीतरी खाऊन जा. अगं जावं लागेल मला जरा. काय झालंय? ठीक आहेस ना? लैला मजनू, तुमचं गुलुगुलू बोलायचं झालं असलं तर नाश्त्याला वाढा. इथं भुका लागल्यात आम्हाला. तुम्ही कायमच भुकेला असता मावशी. मी माझ्यासाठी नाही बोलत, माझ्या बंटीसाठी बोलते. बंटे गेलं नाही अजून? अर्ज्या, तुला बोललो होतो की बंटे आपल्याच घरातला आहे. अपर्णा वहिनी, नाश्ता देताय ना? देते की. अर्जुन, चल बस नाश्ता करून घे जरा. या अर्जुनराव, बसा, सोबत नाश्ता करू जोडीनं. हाप्पे, बघितली का मनी मावशीची जादू?
नाही, काल माझ्या बंटीला नोकरीहून काढलं तू आणि आज त्याला नाश्त्याला देती. ऐका नाही मज्जा. मावशी, काल नोकरीहून काढलं ते कलेक्टर अपर्णाने. आता या घरातली सून आहे ना मी, अप्पी. मग आता पाहुणचार करायला नको आहे त्यांचा. पोटभर नाश्ता करा, परत मिळेल नाही मिळेल. ए, असं काय का बोलती? हा, नाही नाही, तसं नाही. ते घरी एकटे राहतात ना, मग त्यांना एवढा गरम नाश्ता मिळतोय नाही मिळतोय म्हणून म्हणलं. सर, आहो तुम्ही उभं राहून काय खाताय? बसा की. या बसा. का रे नुसतंच बघतोय? काय झालंय काय तुला? का की काय रे अर्ज्या, खरंच काय टेन्शन आहे का? अजिबात टेन्शन घ्यायचं ना. जे काय होईल ते बघून घेऊ आपण. का तू बंटी बाळा, जाऊ दे ना, मरू दे. त्यांचं काय घेणं देणं आहे आपल्याला. हे बघ, तू मस्त पैकी नाश्ता कर. आणि काय ग, तुला नाश्त्याबरोबर चहा नाही दिला का? ए आप्पे, माझ्या बंटीला नाश्त्याबरोबर चहा लागतो. जा घेऊन ये. आणते. आपण तू थांब, मी घेऊन येते. ताई थांबा, वाईस बिस्किट पण आणते. आणते. आमदार सुजयराव कदम बोलतोय. माझ्या भावाला अटक झालीय. आजच्या आज त्याला जामीन मिळाला पाहिजे इथल्या कलेक्टरने. ते काय मला माहित नाही, काय करायचं करा तुम्ही. त्याला जामीन मिळाला पाहिजे म्हणजे पाहिजे. 10 मिनिटाहून जास्त तो स्टेशनला थांबला, तुमची नोकरी घालविला नाही. ठेव फोन. काय झालं? करतो म्हटले. अरे कवा येणार माझा बंट्या? मावशी अगं शांत हो ना, मी आहे ना. नाही 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 नाही, माझा बंट्या जवळ येत नाही ना तर मी अजिबात शांत बसणार नाही. आणि काय रे सुजा, आता फोन लावतोयस तू आणि जेव्हा बंट्याला नेत होते तेव्हा का गप्प बसला रे तू? ए मावशी, कलेक्टर येते हे विसरू नको. त्याच्या बी हातात 4 गोष्टी आहेत. अरे त्याची चरबी चढली तिला. पण तू बी आमदार आहेस, काय उपयोग नाही तुझा. सगळी लोक तिथंच ऐकतात. ए मावशी, तू कधी आपली राग माझ्यावर काढायची गरज नाही. राग? अरे मी तर ना तिला जगूच देणार नाही बघ. आता तिची नांगीच ठेचली पाहिजे. नांगी नाही, अख्खी ठिचून काढणार आहे मी तिला. माग बी बंट्याचं लगीन मोडून मांडवातून पळून गेली ती. नंतर काय तर मला जेलात टाकली. आणि आता माझ्या बंट्याला अटक करते काय ती? सोडणार नाही मी तिला. हा मावशी, काय तिला टाकायचं मारून? खरं वाटलं काय मावशी तुला? घाबरले ना बाबा मी. पण तुला सांगते सुजा, तिला मारायची नाही, तिला एवढं छळायचं ना की त्या छळाला कटाळून तिनं जीव द्यायला जायला पाहिजे बघ. हा आता कशी बोलली हे चांगलंय, लागतं मला. आता तू बघच मी काय काय करते ते. आणि हा तिच्या आणि माझ्या मध्ये जर का कोण आलं ना त्याला बी सोडणार नाही अजिबात. हा कोण येत नाही तुझ्या मध्ये, तू लागतं मला, मी आहे ना. नडबिंदस्त नावाची हाय मनी, दिसती अडाणी पण भल्या भल्यांना पाजील पाणी. काय झालं वहिनी? चिंचुके भाऊजी, मला अर्जुन बद्दल जरा बोलायचं होतं. साहेबांबद्दल? हा, सगळं ठीक आहे ना? हा सगळं ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. नक्की? हो. अहो तसं नाही, अशा 2दा दचकून उठलाय तू झोपेत ना. काही टेन्शन आहे का? हा, त्याला वाईट साईड स्वप्न पडताय. असं आहे दचकून उठ? नाही तसं नाही, घरात सगळं ठीक आहे. हा, आता सरकारांचं जरा टेन्शन आहे, पण बाकी कामाचं काही प्रेशर आहे का? काही अडचणी आहेत का? अहो वहिनी, शपथ काही टेन्शन नाही, काहीच अडचण नाहीये.
का असं काही त्यांनी तुम्हाला सांगितलं नाही पण तुम्हाला वाटतंय काहीतरी झालंय? उलट साहेब लय खुश आहेत तुमचं पोस्टिंग साताऱ्यात झालंय म्हणून. पण मग असं का होतंय? वहिनी मी बोलू का साहेबांशी? नाही नको, मी बोलते. भाऊजी, का हो काय झालं वहिनी? नक्की काही झालं नाहीये ना? तुम्ही काही लपवत नाही आता माझ्यापासून? वहिनी शपथ काही नाही झालेलं, सगळं व्यवस्थित आहे. आई शपथ, वहिनींना शंका आली ना तर काय खरं नाही, सगळी भांडाफोड होईल. हातपीच्या ऑफिसवर घेऊन चालला होता कोणाला तरी, त्याच्या हातात फाईल होती. फाईल. अहो साहेब, तुम्हीच तर म्हणला की फाईल कधीच गायब केली म्हणून. आणि अशा किती फाईल आहेत तुझ्याकडे? हा तेच तर किंतु ती फाईल बघून ना माझ्या पोटातच गोळा आला. म्हणजे तुम्हाला वाटलं ती फाईल तुमची? हा ना, सारखं नुसतं तेच डोक्यात येतंय. माझं आहे ना लक्ष लागणं कुठं. अहो साहेब, तुम्ही नका ना लक्ष देऊ. अहो ह्यो भुंगा आहे ना पाक डोकसं पुकरून काढेल माहितीये का? मी काय मुद्दाम करतोय का? पण माझ्या डोक्यात तीच येते, त्याला मी तरी काय करू? साहेब काल वहिनी भेटल्यावर मग काय म्हणली ती? हेच बोलत होत्या. काय तीच म्हणजे काय बोलत होत्या? पोलीस स्टेशनला काही टेन्शन नाही ना साहेबांना, आणि दोनदा दचकून उठले म्हणले. तिला काय शंका बिंका नाही आली ना? म्हणजे अहो साहेब, तुमच्यावर लय जीव आहे त्यांचा. काळजीपोटी बोलत होत्या त्या. तीच तरी चिंचुकी, तिला लय काळजी वाटते रे माझी. मला त्याच टेन्शन यायला लागलं. सुजी आहे ना काय बी कामं करून गेला आपल्याकडे. आता आप्पीची बदली झाली आहे इकडं, मला अजून काय नको रे दुसरं. साहेब तुम्हाला चांगलंच माहिती सुजा कशायचं, आणि तेव्हा आपल्याला सहजासहजी सोडणार नाही बरं का. तीच तरी चिंचुकी, मला त्याची कामं नाही करायची रे, मला त्याची मदत बी नाही करायची. साहेब मी चक्रव्यूहात अडकत चाललाय बरं का. आता बाहेर पडलं पाहिजे चिंचुकी, आयुष्यपणाला लागले. साहेब तुमचा लक्ष्मीनारायणचा जोडा तुटला नाही पाहिजे. अहो साहेब मला माहिती तुम्ही त्यांच्यावर किती प्रेम करताय ते, आणि वहिनी किती कराऱ्या स्वभावाच्या ते चांगलंच माहिती बरं का मला. दुसरी कोण असती ना मी धाडक्यान सांगून मोकळं झालो. नाही नाही, वहिनी अजिबात ऐकणार नाहीत बरं का साहेब. आणि माझं त्या तुझ्या अजिबात भरोसा नाही. आपल्याला वापरून घेईल आणि ऐन टायमिंगला आपल्याला सगळं सांगेल. मग साहेब करायचं काय आता? त्याच्या एकच पर्याय, उद्या सुजा विरुद्ध आपण. असं जर झालं ना, सुजा फोटा पडला पाहिजे ना आपण खरं. म्हणजे उद्या समजा सुजा पलटी झाला, फुटला तो, आपल्या विरुद्ध गेला, तर आपण आजपर्यंत ज्यांच्याकडून लाच घेतली ना, ही सगळी जण आपल्या बाजूनी बोलली पाहिजे. ही सगळी जण आपल्या बाजूनी जर बोलली ना, तर सुजाने मग फोटो दाखवू दे, नाही तर अजून काय बी करू दे आपल्याला. सुजा खोटं बोलतोय हे पटवून देईल मी आपल्याला. हा साहेब मग ती होऊन जाईल की. हा मग एक काम कर, ज्यांच्याकडून आपण लाच घेतली ना आजपर्यंत, त्या सगळ्यांना चौकीला बोलू, मीटिंग लाव. आणि बाबा तुझ्या पाया पडतो, सगळ्यांची गोड बोल, नाही तर तुझं तोंड माहितीये मला. अहो साहेब तुम्ही कशाला टेन्शन घेताय? अहो विजय पांडुरंग चिंचुके हाय नाही तर लगीन लागतो का आम्हाला? बिल्डरला सोबत घेऊन आलते. थांबा. एक जरी पुढे पाऊल टाकलं तर बघच. आता काय झालं सुजय? मला नाही, तिलाच विचार. ए सुजा, अरे काय झालंय सांग की. तेव्हापासून उगाच आम्हाला उभं केलेस. नाही नाही, सुजय भाऊजी आज ऑफिसला आले होते. ठीक आहे, फाईल. सिटी सेंटरचा प्रोजेक्ट आहे. आणि हा हे दुधाने शेट आणि हे त्यांचे पार्टनर सिटी आहे. मस्त प्रोजेक्ट आहे. 2 सह्या करा, विषय संपला. माझी मीटिंग सुरू आहे, आपण बोलूया नंतर. लय मोठा प्रोजेक्ट घेऊन आलोय मी तुमच्याकडे. यामध्ये तुमचा आणि माझा दोघांचाही फायदा आहे. मी लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी या खुर्चीवर बसली आहे, माझा फायदा बघण्यासाठी नाही. बरं, ऑफिस मध्ये माझा अपमान करायचा होता तुला, म्हणून मुद्दाम केला ना तू सगळे? अजिबात नाही भाऊजी. अजिबात नाही म्हण. अगं तुझ्या बराबर बोलतोय. घरातली माणसं आल्यावर कसं वागायचं असतं त्यांच्याशी. या जागी जर तुझा बापू असता ना, खटारा
पोरगा घेऊन आलेला तर त्याच्या खटाऱ्या सकाळच्या लात घुसवला असतस. नाही मावशी, बापू आले असते ना तर ते बाहेर थांबले असते, असे आत नसते घुसले. ए ते वडाप चालवतात, मी आमदार आहे इथला. भाऊजी मग तेच सांगते, ते वडप चालवतात तरी त्यांना जे कळते ते तुम्हाला कळत नाही. अप्पे लय बोल नको. काय चुकीचं बोलली रे ती? घरचाच आहेस ना तू, घरातल्याच माणसांनी समजून घ्यायचं ना, कसा दंगा करायचा का? त्याच्याने काय तुझं महत्व कमी होणार होतं का काय? ए सुजा, रात्री अपरात्री कशा पाय दारात थांबवतोस यांना? तीच सांगतोय मी, तू असशील कलेक्टर मॅडम, पण या घरचा सरकार मी आहे. आणि सरकार म्हणून सांगतोय, तू आज घरात पाऊल ठेवायचं नाही. तुझ्या अरे काय बोलतोयस तू? ये तुझ्या, अरे तुला लाज वाटत नाही का स्वतःला सरकार म्हणवतोस ते? अगं आई, हे मी नाही म्हणते, थांब दाखवतो. घ्या कलेक्टर मॅडम. आपण रस्त्यांची पाहणी करायला आलो होतो, तुम्ही पाईपलाईनची पाहणी का केली? शिर्के, अहो कॉन्ट्रॅक्टर खूप हुशार असतात, यांचं पाईपलाईन वाल्यांचं टायप असतं. म्हणजे आता बघा की रस्त्याचं काम झालं ना की लगेच पाईपलाईनचं काम निघतं, म्हणून मग रस्त्याचं परत काम काढायला लावतात आणि मग परत टेंडर पास करायला लावतात. अहो म्हणूनच मी आधी पाईपलाईनचं मेंटेनन्स चेक केलं. आता पुढचे 2 वर्ष माझ्या परवानगीशिवाय रस्ता उकरला नाही गेला पाहिजे. येस मॅडम. काय हो मामा, जेवलात का? मॅडम मॅडम एक फोटो काढू द्या ना. काय? अगं माझ्यासोबत कशाला? तर मॅडम तुम्ही आता सेलिब्रिटी झाले की? नाही नाही, अगं असं नको, मला कस तरी होतंय. प्लीज मॅडम एक काढू द्या की. दिदे, अगं दे की एक फोटो. अरे दिदे पण, ए दिदे थांब, मी काढतो फोटो. थँक्यू मॅडम. अगं ठीक आहे. सेलिब्रिटी मॅडम, आत्ताच एक फोन आला होता, एक बाई झाड तोडते. का? ते काही कळलं नाही मॅडम, झाड तिच्या आवारातलंच आहे, पण झाड तोडायला कायद्यानं बंदी आहे ना मॅडम. अहो मग आपली माणसं काही पाठवा की तिथं, आणि त्यांना सांगा दंड भरायला लागेल. हे बघा, दंड भरायला लागला ना की माणसं घाबरतात, ते झाड नाही तोडणार. होय, पण आपले अधिकारी ऑलरेडी तिथे गेलेत मॅडम, लेडीज असल्यामुळे काय करता येत नाही. शिर्के, कोणी का असं ना, दंड भरायलाच पाहिजे ना. बरं मला सांगा, आपली महानगरपालिकेची मीटिंग कधी आहे? अजून 1 तास आहे मॅडम. तासभर आहे ना? मग चला तोवर त्या बाईकडे जाऊन येऊ. मग चला तोवर त्या बाईकडे जाऊन येऊ. या. दादा हीच जागा आहे ना? नकाशा बघू द्या. नकाशा तर इथलाच आहे. पेपर बघू द्या. चला, तोपर्यंत आपण ही साईड तर मारून घेऊ. ए शुभ्या, चल काम चालू करा. ए यार, काय करता इथं तुम्ही? अहो शेत मोजणी चालू आहे दादा. मोजणी? ती कशा पाय? तुम्ही कोण आहे? मी इथं या शेतात असतोय. अरे पण तुम्ही मोजणी कशाला करताय? अहो इथले मोठं बांधकाम होणार आहे, त्यासाठी चाललंय हे सगळं. कोर्टात पण मला कुणी उभं केलं नाही, तेव्हा कुठे गेले तुमचे नेम? का हो मॅडम, बोला की. का गरीबाला धरायचं असतं? नेम नेम म्हणून टिमके वाजवायचे. खरं माझ्यावर कारवाई काय करायची ती ज्याच्यावर करायची त्याच्यावर केली नाही. तुम्हाला बरं आम्ही दिसतोय, आम्हाला नेम सांगताय. ताई माझा ऐक. नको मला तुमची कोरडी माया. काय असेल ते दंड तुमचा भरते मी. फक्त माझ्या बापाच्या आग्नी होऊ दे तेवढी. मी तुम्हाला तेच सांगते,
तुमचा सगळा दंड मी भरेल. मॅडम शिर्के थांबा, काहीच चुकीचं बोलत नाही. त्यांचं तरी काय चुकलं? ताई मला खरंच माफ करा. मी तुमची कुठलीही बाजू समजून न घेता तुम्हाला दंड भरायला लावला. तुमच्यावर ही वेळ आली नसती तर तुम्ही असं केलंच नसतं ना. खरंच माफ करा. मॅडम बोलला त्यातच आलं बघा. त्या नुसता बोलतही नाहीत, करूनही दाखवतात. माझ्या पगारात मी तुमचा दंड भरेल, नका काळजी करू. आपण माझी एक अट आहे. काय? बाळा इकडे ये. नाव काय तुझं? बबल्या. पूर्ण नाव सांग की. नील मिनल सुर्वे. बापाने सोडले ना म्हणून आईचंच नाव लावते, बापाचं नाही. माझी हीच अट आहे, त्याचं सगळं शिक्षण व्यवस्थित झालं पाहिजे. त्याला सगळ्या सरकारी सोयी सुविधा मिळतील, ही जबाबदारी माझी. मॅडम तुम्ही बोलून जाता हो, पण तुमचे अधिकारी नाही. ही जबाबदारी माझी म्हणजे वैयक्तिक माझी. तुम्ही नका काळजी करू. शिर्के नको नको ताई, खरंच नको. झाली सोय. ताई खरंच मला पुन्हा माफ करा. माझं खरंच चुकलं. तुम्ही दुसऱ्याकडून पैसे घेतले असते तर तुमच्यावर झाड तोडायची वेळ नसती आली. आणि तुम्ही दुसऱ्यांकडनं पैसे घेणार नाही हे नाही कळालं मला. खरं तर तुम्हाला पैसे नको, न्याय हवाय. नाही आलं माझ्या लक्षात. माफ करा मला. आपण आम्ही तुम्हाला पैशाची मदत नाही करू शकत, पण ही लाकडं गोळा करायला तर मदत करू शकतो ना. शिर्के दिप्या विकास होता, मदत करत. मला थोड्या वेळासाठी वाटलं काय उद्धट बाई आहे ही, पण तिने नंतर जे काही सांगितलं ना तेव्हा मला कळालं बघ सगळं. परिस्थितीशी भिडून भिडून कावलेले असणार, बाकी काय आपे. नाही पण खरंच अर्जुन, अशी वेळ ना खरंच कुणावरच नाही यायला पाहिजे रे. स्वतःच्या बापाच्या दहनासाठी तिला ते एवढ्या जवळचं झाड तोडावं लागलं अर्जुन. कसलं वाटलं असेल तिला आपे. जोवर आपल्यावर अशी वेळ येत नाही ना तोवर आपण काहीच नाही सांगू शकत. हे बोलणं सोपं आहे आपे. हे बरोबर आहे, हे चुकीचं आहे. अगं माणसासमोर दुसरा पर्याय नसेल तर काय करणार आहे तो. मी काय म्हणतोय आपे. सॉरी यार, अरे मी जरा हे वाचत होते. बोल की काय म्हणला. तू काय खरंच शब्दन शब्द वाचते काय पाहिलं मधलं. हा मग माझं काम आहे ते. दोन दिवसाची आज सही झालीच पाहिजे मला. अर्जुन अचानक शांत काय झालं, बोल की. तेच ते बाईचा विचार करत होतो, तू सांगितलं ना आता. अर्जुन खरंच रे, ते सगळं ऐकून ना माझं पण अंगावर काट आलं माहितीये का. मला बापूंचीच आठवण आली रे. म्हणजे बघ की बापू अजूनही त्यांची जी जमीन होती त्याच्या माझी घटस्थापना करतात. त्यांच्या मनात कुठेतरी असेल का आपली आता जमीन नाही म्हणून. ते बोलून नाही दाखवत पण वाटत तर असेलच ना. कसं जवळ माणूस आहे तवरच सगळं आहे, नंतर काय. म्हणूनच मी एक ठरवलंय, मी माझ्या पैशातनं बापूंना, दिप्याला, मम्मीला जमीन विकत घेऊन देणार आहे. तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना. हे बघा, ह्या जमिनीत शेतीशिवाय दुसरं काहीच होणार नाही, हा शब्द आहे माझा. अर्जुन काय कसले विचारत आहेस. नाही घेस तू, मग घेशील तू, घेणारच तू, माहितीये मला. होय हा, मला फुल कॉन्फिडन्स आहे. तू करणार, जगातल्या सगळ्या गोष्टी करणार. नवऱ्याची लाड करायची सोडून जगातल्या सगळ्या गोष्टी करणार तू. एक मिनिट, तू इथेच थांब. अर्जुन मी तुझी लाड नाही करत. बरं झालं विषय काढला. कलेक्टर मॅडम, माझी तुमच्याकडे एक तक्रार आहे. अहो माझी बायको माझी लाडच करत नाही हो. होय, मी तुझी लाड नाही करत अर्जुन. नाही ना. बायकोने असं लाड केलेलं चालेल. चालतील नाही, पळतेल. आता एक काम करू आपण, इथलं एकच सही करू दे, मग आपण परत आपे. झालं झालं.
अगं ते वाचायचं राहिलं की. आय बाबा, आता तक्रार आली आहे, त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. होय अर्जुन, पण खरंच रे, आपल्याला निवांत महिलांसाठी घेतलेल्या सरकारी शिबिरात महिलांची संख्या कमी. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग शिर्के. शिर्के, मी पेपरला काय वाचतेय? आता तुम्ही काय वाचते मला कसं कळणार मॅडम? शिर्के, अहो आपण महिलांसाठी ज्या काही सरकारी योजना राबवतो त्यात त्यांची संख्या कमी आहे. हो खरंय मॅडम. अहो हे मलाही माहितीये. ते काय माहित नाही मॅडम, पण आपल्याकडे महिलांसाठी खूप प्रशिक्षण शिबिर होतात, प्रौढ साक्षर वर्ग होतात, पण उपस्थिती कमीच असते मॅडम. अहो पण मग त्यांच्यापर्यंत योजना पोहोचत नाहीयेत का? असं काही नाहीये मॅडम, आपण शक्य त्या सर्व मार्गाने योजना पोहोचत असतोच की, पण काय रिस्पॉन्सच भेटत नाही मॅडम, उपस्थितीच कमी असते. आणि शेवटी काय बायकांच्या मनात काय चाललंय हे खुद्द ब्रह्मदेवाला सुद्धा सांगता आलं नाही मॅडम. शिर्के, आता सध्या माझ्या मनात काय चाललंय सांगू का? आत्ताच्या आता या संबंधित सगळी माहिती मला पाहिजे माझ्या टेबलवर. चालते की मॅडम, तयार ठेवतो. अपर्णा, पिऊने तुला सगळी औषधं सांगितलेत ना गारूची? म्हणजे? अगं पिऊ आणि भाऊजी बाहेर गेलेत ना, त्यांना यायला वेळ लागणार आहे आणि त्यांनी सांगितले काळजी घ्यायला त्याची. पण आरूला झालंय काय? अगं काय झालं तर? तू सून आहेस ना या घरची, मग तुला एवढं बी माहित नाही का काय? अगं काय नाही, त्याला रात्री ताप आलेला आणि आज सकाळी उलट्या पण झालेत. अरे देवा, मग आता बरं आहे का तो? आता बरं आहे आणि सकाळी डॉक्टर पण येऊन बघून गेलेत त्याला. बर. अपर्णा, अगं पण एक अडचण आहे. अगं काय आता अडचण? तुझ्या तर 5वीला पुजल्यात बघ निश्चय अडचणी. अहो मुंबईवरून ते एक स्पेशलिस्ट डॉक्टर येणार आहेत, त्यांना दाखवायचं होतं आज मला. हे येणार आहेत बरोबर, क्लासवरून डायरेक्ट तिकडे येतो म्हणालेत. ताई पण मग अहो आरूची काळजी घ्यायला कोण? त्याला काय होतंय तवा? खुदे की त्याला काय व्हायचं ते. तुम्हाला तर मिरवायचं असेल ना तिकडं कलेक्टर म्हणून हापिसात. नाही तसं नाही, पण ताई तुम्हाला किती वेळ लागणार आहे घरी यायला? तू जागा पे, तुला काय घेणं देणं आहे? लई त्या आरूची काळजी असल्यागत अजाबात आव्हानू नकोस बघ. अपर्णा, मला अगं तिथं वेळ लागेल, कारण का ते डॉक्टर बाहेरून येतात ना आणि लई गर्दी असते त्यांच्याकडे. ताई तुम्ही बिंदास जावा, मी थांबते घरी आरूची काळजी घ्यायला. अगं पण तू कशी थांबणार? ताई नका काळजी करू, ते बाकीचं मी बघते. हा, फक्त त्याची गोळ्या औषधं माझ्याकडे देऊन ठेवा. अजून काय करायचंय? त्याला सकाळचा डोस दिलाय आणि आता तो झोपलाय. उठला की त्याला वरण भात द्यायचे. भात केलाय मी, फक्त वरण मी करते की. मग बरं झालं, माझं आता टेन्शनच गेलं बघ. अर्जुन, हे एवढं सगळं मी करते खरं, म्हणजे हा प्रयोगच आहे, पण जर का बायकांनी प्रतिसाद नाही दिला ना मग अवघड आहे ना. केलं पाहिजे आपण. अपर्णा, ए अपर्णा. हा ताई, अगं जेवायला या, आम्ही सगळे वाट बघतोय. आले आले, 2 फाईल राहिले. आपे तुझं मला हेच पटत नाही. काय म्हणजे कामाला एवढं महत्व द्यायचं का, जेवणाला महत्व नाही द्यायचं? म्हणजे तू मला काय म्हणली होतीस की तुझी काळजी घेणारा कोण आहे? फक्त मी आहे का नाही? मग आता मी सांगतो ना ते ऐकायचं. आज आपण एका ताटात बसायचं का जेवायला? काय? हा बसू की एका ताटात, त्याला काय होतंय? इथं बाहेर सगळ्यांसमोर एका ताटात नाही नको, मारले कस तरी होतं. आता कस तरी काय होतंय? अर्जुन तू झालं, लाजली म्हणजे मेलो मी आहे ना. तू लाजवतोयस मला. आपे आता काय करू, मला असं पूर्ण दिवस एकत्र घालवा असं वाटतं. असाच मला नाही वाटत आहे का आपण अपर्णा, आली ताई आली. अर्जुन तुझं काय चाललंय? तू मागे सर बरं. मागं काय सरक, मागं सरक. मी माझ्या बायकोच्या समोर बसलोय काय लोकांच्या बायको समोर बसलोय? नाही, पण तू असं बघतोयस ना कस तरी होतंय. काय करू, बघतोय तर माझी नजरच हटत नाही ना तुझ्यावरून. अर्जुन तू काय करतोयस? तू कर ना तुझं काम, मी माझं काम करतोय. अपर्णा, आले ताई. मला माझं काम करू दे. मग कर की, मी कुठं काय म्हणलोय? दादी तर
संध्याकाळी होती ना. छकुली तू सारखं सारखं डेट डेट नको करू ग. आपण काय म्हणायचं त्याला? दुपारचं जेवण म्हण की. ए पोरींनो, इकडे काय करताय? अहो ऑफिसची डेट आहे पप्पा. काय हे जेवण जेवण करायला शेतात आलाय वे? अहो पप्पा, आपली दीदी दाजी एकत्र जेवण करणार आहे, त्याला डेट म्हणतात. तुम्हाला नाही कळणार ते. असं आहे वय? नाही नाही मामा तसं नाही ते. तसं नाही मग कसं मॅडम? डेट म्हणजे जेवायला जायचं का? आपल्या आवडत्या माणसाला जेवायला घेऊन जायचं म्हणजे डेट. तुम्हाला नाही कळणार ते, रोमॅन्टिक असतंय. हो माझी आहे, मला नाही कळणार, तुला कळतंय ना, मग झालं तर. चकुले आगाव झालीच तू. यश मामा काही नाही रे. अरे आज मला सुट्टी होती ना, आणि माझ्या कामाच्या लोड मुळे अर्जुनकडे नीट लक्षच देता येत नाही. म्हणून मग आज ठरवलं शेतात छान जेवणाचा प्लॅन करू, म्हणजे निवांत त्याच्याशी बोलता येईल, गप्पा मारता येतील. एकदम झाक येते. आणि घरनं आणलंय ना काय लागतंय ते? हा हे काय आणलंय की सगळं. तिकडे चूल आहे, त्याच्यावर स्वयंपाक कर, तुला मी जळान आणून देतो आणि चटे बी टाकून देतो. पण ती अर्जुन बाबा कधी येणार आहेत? अर्जुन बाबांना तू बोलवायचेस. म्हणजे त्याला यातलं काहीच माहित नाही, मी मुद्दाम सांगितलं नाही. हा म्हणजे सरप्राईज डेट काय? हा बर बर बर, काय लागलं तर सांग मला. हा सांगते मी. आपण नाही काय काय लागणार आहे, मला माहिती ना, मागची डेट मीच केली होती. छकुले गप्प जरा. यश मामा मी स्वयंपाकाचं बघते, आलेच. पप्पा आपल्याला लय फुलं लागणार होती, लय मस्त डेकोरेशन करायचं, गाणी लावायची आणि त्या दुकानात तिकडे सोडून द्यायचं. होय मॅडम, ती आपली दीदी कलेक्टर झाली, ती एवढ्या ऑर्डर सोडत नाही. तुम्ही त्याच्यावर झालाय. या मी आलोच. आपे बघ डिअर आणि स्टँड आणले तुम्ही पण. कुठं ठेव? इथेच राहू दे, मी लावते नंतर. बर इथं ठेवतो. तुला काय लागलं आणखी तर सांग मला, मी इथंच आहे, आणून देतो लगेच. हो मामा. बरं ऐक की, आता एक काम कर, अर्जुनला फोन लाव लगेच. हा लाव की. अरे म्हणजे एवढं आवडणं होईपर्यंत येईल तो. यशा बापू बोला की. अर्जुन बाबा तुम्ही शेतात या की लवकर. हो काय झालं? औषधात गोळ झालाय, तुम्ही लवकर या. आपण झाले तरी काय, कदम ठीक आहेत ना? हो हो हाय तर ठीक आहे, तुम्ही लवकर या. बर 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 आलो. अयो अगले प्रश्न विचारायला लागलो होता अर्जुन बाबा. पण बरं झालं तुम्ही असं बोललात, म्हणजे तू इथे येईपर्यंत त्याला लक्षात नाही ना नेमकं काय चाललंय ते. बर चला राहिलेली काम आवरून घेऊ. काय चकुले? चला चला. बरं चालते. आता पायातले बूट काढून वर या बघू.
चला. केवढा विश्वास आहे माझ्यावर आत्मीचा आणि केवढं प्रेम हे माझ्यापासून कधीच लांब नाही गेलं पाहिजे. काही झालं ना तरी एक गोष्ट लक्षात ठेवायची, माझं तुझ्यावर जेव्हा पाड प्रेम. श्वास घ्यायचा आपण लक्षात थोडीच ठेवतो, आपोआप होतं ना. हॅलो, बोला चिरके. मॅडम माफ करा, पण फोन करण्याशिवाय पर्याय नव्हता. बोला की. मॅडम ती झोपडपट्टी पाडली जाते, इथे दंगा चाललाय. काय? कुठली झोपडपट्टी? मॅडम ती सिटी सेंटरची जागा. परिस्थिती हाताबाहेर चालली आहे. शिर्के, मी लगेच पोहोचते. अर्जुन, आपल्याला लगेच इथं निघालं पाहिजे. काय झालंय अप्पे? अरे सुजय भाऊजी आणि ते बिल्डर जेसीबी येऊन गेलेत. काय? कुठं? अरे तुला म्हणलं नाही का, तो सिटी सेंटरचा प्रोजेक्ट, त्या झोपडपट्टीत गेलेत. ते लोकांची घरं पाडतायत, त्यांना बाहेर काढतायत घराच्या. बर, मग तुला घ्यायला काय गाडी येते का? अर्जुन, आता गाडी कशाला येईल? तर तू चल की सोबत, तुझी तिथं काही गरज लागली तर. अगं नाही, ते माझ्या हातीत येत नाही ना. तरी पण चल की सोबत. अर्जुन चल ना. हा चल चल चल. जाऊ लगेच. मी त्यावर सही केलेली मला नाही आठवते. मग सही केली कुणी? आणि मुळात ती फाईल त्यांच्यापर्यंत पोहोचली कशी? हे कोणाचं डिपार्टमेंट आहे? मॅडम माझं. मग कुणी केली सही? मॅडम खरंच मला माहित नाही. तुम्ही असं कसं म्हणताय? अहो तुम्हाला कळतंय का, त्या लोकांची घरं उद्ध्वस्त झाली आहेत, त्यांची संसार रस्त्यावर आली आहेत. आपण काय म्हणतो आम्हाला माहित नाही. पण मॅडम तुमच्या सहीशिवाय हे. मॅडम तुम्ही थोडं शांती घ्या, आपण नंतर मीटिंग. नंतर नाही शिर्के, आत्ता मीटिंग झाली पाहिजे आणि कळलं पाहिजे की हे सगळं कसं झालं आणि कुणी केलं. त्याशिवाय कुणी घरी जायचं नाही. निघा. शिर्के, तुम्ही कुठे निघालात? शिर्के, मला एक सांगा, माझ्याकडे ज्या फाईल येतात त्या तुमच्याकडे येतात ना, मग ही फाईल कधी दिली तुम्ही? तुमच्या सगळ्या रेकॉर्ड मध्ये चेक करा. आणि मी कधी सही केली मला नाही आठवते. तुम्ही ही फाईल ऑफिस मध्ये दिली होती, मग घरी दिली होती का? शिर्के बोला की काहीतरी. हो मॅडम तुम्ही थोडं पाणी प्या. शिर्के काय चाललंय तुमचं? पाणी तर प्या थोडं. मॅडम तुम्ही थोडं शांत व्हा, आपण नक्की याच्यातून काहीतरी तोडगा काढू. शिर्के काय तोडगा निघणार यावर? हेच की ही फाईल कुठून आली, कशी आली? त्या दिवशी फाईल आपण परत दिली होती मॅडम. शिर्के मला एक सांगा, हे सगळं संशयास्पद आहे म्हणून आपण सध्या त्या कामावर स्टे आणू शकतो का? मॅडम ती सही जर तुमची नाही हे जर आपण सिद्ध करू शकलो तर नक्की आपण स्टे आणू शकतो. सिद्ध कसं होणार शिर्के? तुम्ही एक काम करा, तुम्ही या प्रकरणाकडे स्वतः जातीनं लक्ष घाला आणि या सगळ्याची माहिती काढा. हो मॅडम. आणि त्याआधी सगळ्यात महत्वाचं, त्या सगळ्या लोकांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था करा. मॅडम त्या सर्वांची तात्पुरती निवाऱ्याची सोय नक्की होईल. गुड, या तुम्ही. मॅडम ते लोक बाहेर आले, तुम्हाला भेटायचं म्हणतात. मग पाठवा त्यांना. मॅडम ते खूप चिडले, तर सांभाळू. थांब जरा, येईल की येईल. सुजय, कागद दाखव चल. अरे हा अर्जा, दमाने घे. घाबरला काय?
पण आमच्या वहिनी कशा आहेत? मगाशी मला वाटलं अटॅक येतो का काय त्यांना. कागद दाखवा आधी. अर्जा काळजी घे वहिनींची. एवढं मनाला लावून नका घेत जा म्हणाव. पण अर्जा तू आपल्याला धोका देशील असं वाटलं नव्हतं राव. मी तर नसता दिला. तुझ्या ढोबळे साहेबांना म्हणाव थोबाड पण ठेवा, नाही तर बोलायचं अवघड करेल. पण त्या ग आधीच केवढा घाबरलाय तो. अरे सुजा तिकडे बायको टिमकी वाजवती ना, तत्व खरेपणा ह्या त्या. तिचा नवरा तिला घरात आहे आपण. अंदर घे तुझे कागद. तू म्हटलं तसं जमीन काकाच्या नावावर केली मी. स्वतःचा राग असा माझ्यावर काढून काय होणार आहे तवा. तुझ्या तूच दे फाईल कल्पना. का जा की घेऊन. हे बाबा तू मी दिले तर अजून 100 प्रश्न उठतील तर. आणि आपल्याकडे एकाही प्रश्नाचं उत्तर नसणार. ढोबळे येई अर्जा तू ह्या वरच्या आवाजात बोलायचं नाही माझ्या संग. आता तू आणि मी एकाच लायकीचे. खरं तर तू अजून एक खालचा आहे. तू बंटे गप म्हणतोय ना. पण अर्जा आपला व्यवहार संपलाय आता. व्यवहार संपलाय आणि परत आपला व्यवहार करणार नाही मी. उद्या सकाळी कदमांना फाईल नेऊन देईल. पण अर्जा उद्या आपल्याला कळलं तर काय होईल रे. नाही तिला कळलं न कळलं काय फरक पडत नाही. त्या लोकांचे तळतळाट आपल्याला जगून देणार नाही, तेवढं लक्षात ठेव तू. अरे काय अर्जा एवढा नको विचार करू. असलं काय नसतंय. परत असली फालतू कामं घेऊन माझ्याकडे यायचं नाही तुझ्या. ज्वारचं टेन्शन घेऊ घेऊ मरतोय वाटतं. ते काही का असा ना तुझ्या. आपण ह्याला मोकळा सोडायचा नाही. नाही नाही खुळा आहे काय. आपलं काम झालंय आता. आता बघ बरोबर अडकवू त्याला. शांतपासून विचार केला तर अजून त्रास होतोय मला. त्या लोकांचा चेहरा डोळ्यासमोरनं जात नाही. मला लय कस तरी होत आतनं. ते झालं ना. अरे पण मग हे सगळं भरून कसं काढू. कुठून भरून काढू मी. मला लाज वाटायला लागली स्वतःची. तू परत 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 तेच बोलतेस. नको नको कोसू स्वतःला. आणि मला एक सांग, जे काय झाले ना त्याची तुला जाणीव तरी आहे कमीत कमी. दुसरा कोण असताना पहिल्या दिवशी सही करून मोकळा झालास आणि एवढं संपलंय का. संपलंय का. अगं तू लय काय काय करणार आहेस त्या लोकांसाठी. म्हणून आधी स्वतःला माफ कर. अर्जुन मला एक सांग ना. मला एक सांग तू मुद्दाम केलंय सगळे. एखाद्याला त्रास द्यायचा, मुद्दाम वाईट वागायचं, त्याच्याशी त्याचं वाटोळ करायचं, असा स्वभाव आहे का तुझा. नाही तुझा स्वभाव तसा. म्हणून म्हणतोय स्वतःला माफ कर. माफ कर स्वतःला. आणि बघ ए खाचायचं नाही एवढ्या तेवढ्यानी. अजिबात खाचायचं नाही. लय लांबचा पल्ला गाठायचा आपल्याला. लय लांबचा. मॅडम नमस्कार. झाली का पूजा. लवकर आवडलं सगळं. हो झालं. तुम्ही घ्या जेवण. हो शिर्के मला काही करून त्या सिटी सेंटर प्रोजेक्टवर स्टे आणायचं. मॅडम आता ते शक्य नाही. तुमचे ते एका मला कळतंय. माझ्या एका सहीने सगळाच घोळ झाला. शिर्के आता तिथली परिस्थिती कशी आहे. फार वाईट परिस्थिती आहे मॅडम. माझ्यापासून काही न लपवता सांगा. लोक एकमेकांच्या उरावर बसलेत. सगळ्यांचं सामान रस्त्यावर आले. मी आलो तेव्हा दोघात कुणाच्यात तरी मारामारी चालू होती मॅडम. त्या बिल्डरला काहीच वाटत नाही का हो. हे लोक खूप निर्ढावलेले आहेत मॅडम. निर्दयी आहेत. मी काय करू काहीच कळणं झालं हो. मी रात्रभर झोपली नाही माहितीये का. तुम्ही नका टेन्शन घेऊ. तुम्ही हे मुद्दाम केलं नाही सगळ्यांना माहितीये मॅडम. शिर्के सगळ्यांना माहिती असलं तरी काय फरक पडणार आहे. मी अशी बेजबाबदार वागलीच कशी तेच कळणं झालंय मला. मॅडम होतात चुका माणसांच्या हातून कधी कधी.
नजर चुकीने झालेलं आहे मॅडम ते. तसं नाही हो शिर्के. चला की शिर्के, काय पूजा झाल्या मला? मॅडमशी बोलत होतो. नंतर बोला, जेवून घ्या पहिला. हो बापू नमस्ते. चला चला, चल तू पण चल. नाही येते मी, वाढते ना. अर्जुन तुम्ही चला, मी आलो. बर ये, चला. काय ग, काय झालं? काय नाही. अगं आप्या, खरं सांग काय झालंय? अहो बापू, तू पण रस्त्यावर येशील, माझा तळतळाट लागून तुला. बापू 1 मिनिट आले. अगं काय होत भूक लागली का तुम्हाला? या की दादा, या मी जेवायला वाटते. या बसा. दिप्या 2 ताट की बाळा. या ताई बसा इथं. अहो खाली कुठे बसताय? इथं बसा की वर खुर्चीवर बसा. हा मी आलेच. दिप्या, दिप्या 2 ताट बाळ बाळ. काय झालंय? अहो बापू बघा की, एवढ्या उन्हातानं चालत होते ते. जेवण दिलं ना ते नाही, बरं वाटलं. नक्की काय झालंय? बापू आता आपण ह्यांना जेवण दिलं नसतं तर कोणी दिलं असतं? काय केलं असतं त्यांनी? आप्या, काय झाले नक्की सांग मला. हा बापू माझ्यामुळे अशा अनेक कुटुंब रस्त्यावर आले. काय म्हणजे? अगं सही करून आमच्या पोराबांचं आयुष्य बरबाद केलंस आणि आता इथून नाटकं करतेस व्हय? अगं यासाठी झालेस का कलेक्टर? हे आमच्या आयुष्याची राखराखोळी करायला? आणि हे सगळं कशामुळे झालं? माझ्या एका सहीमुळं. तू असं रडून कसं चालेल बाळा? हा तिकडे बघ, विनायकरावांसाठी किती आनंदाचा दिवस आहे. ते तुला लक्ष्मी मानतायत. हा मग तुझ्या डोळ्यात पाणी बघितलं तर त्यांना बरं वाटेल का? बापू पण मी काय करू? तू आधी रडणं थांबव. तुला म्हटलं होतं ना पहिल्याच दिवशी मी, ही जबाबदारी म्हणजे दुधारी तलवार आहे. बापू पण मी आता हे सगळं घेऊन नाही ना जगू शकत. असं नको म्हणूस. अगं बघ, बापूला खात्री आहे तू या गरिबांची सोय झाल्याशिवाय शांत नाही बसणार. तू नक्की त्यांच्यासाठी काहीतरी करशील. बापू पण मला हेच कळत नाही, असं झालं कसं? अहो मी नाही तेव्हा एक शब्द वाचते ना. एवढी मी बेजबाबदार वागले कशी? लगेच सही कशी दिली मी? झालं ते झालं आप्या. बघ नक्की आठवून बघ, तुझ्या नकळत कुणी सह्या घेतल्या का? कारण जाणून बुजून तर असं करणार नाहीस बाळा. मग असं कसं झालं? तेच तर ना बापू, असं कधीच होत नाही. मला हेच लक्षात येत नाही मी ही सही केली कधी. म्हणजे माझ्या ऑफिस मध्ये कोणी पाहिलं आणली का? मी हे सगळं घरी केलं का? मला काहीच लक्षात येणं झालंय हो, काहीच कळणं झालंय मी असं कसं केलं. ठीक आहे आप्या, हे बघ शांत हो आणि शोधून काढ हे कुणी केलंय आणि त्याला अशी शिक्षा देणार त्याच्या आयुष्यभर लक्षात राहिलं पाहिजे. अशा माणसांच्या डोळ्यात अश्रू आणलेत त्यानं. आजपर्यंत मला असं वाटत होतं की तुमच्यासारखा जोडीदार नाहीये. जेव्हा जेव्हा सुजय बरोबर भांडण झालीत ना, तेव्हा तेव्हा मी तुमचं आणि तुमचंच उदाहरण दिलंय फक्त. भाऊजी, ती पोरगी आज ज्या तत्वांवर उभी आहे, ज्या गोष्टींसाठी भांडते ना, तिचा नवराच आज असा खोटा नालायक निघाला तर. वहिनी पास. नालायक नालायक काय? नालायक मी नालायक काय केलंय? मी काय केलंय सांगा ना मला. बघ पहिली केली आहे, तिच्याबरोबर वाईट वागलोय. आजपर्यंत कायम तिच्या पाठीशी उभा राहिलोय. एक नवरा म्हणून कधीच कमी पडलो नाही मी. माझी समजूत घालताय का स्वतःची?
मला काय समजायचं ना ते समजावं. दिसतोय तो माणूस? कदम दिसतात का? हसतोय का नाही? आज हसतोय तो माणूस. आजपर्यंत राबलाय, आयुष्यभर काबाड कष्ट केले त्या मातीमध्ये. त्याच्या बदल्यात काय मिळालं त्यांना? टोमणे 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 फक्त. आधी सरकारकडून, आता तुझ्याकडून. गाड्यासारखा राबवला इथं, गाड्यासारखा. हे बघा वहिनी, माझ्यासाठी माझं जग आप्पी आणि कदम एवढंच आहे. मला एक सांगा ना, जर बापूंना असं राबवलं असतं, बापूंबाबत असं झालं असतं, आप्पीने ऐकून घेतलं असतं? घेतलंच असतं भाऊजी. तुम्हाला आठवतंय बापू आपल्या घरामध्ये ड्रायव्हरचं काम करत होते तेव्हा त्यांचा किती अपमान झाला हे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. केलं ना तिने सहन? ठीक आहे केलं असेल, आप्पीने सहन केलं असेल की आहे महान. मी नाही महान, मी साधा माणूस आहे. मला नाही सहन होत माझ्या बापाला कुणी राबवलेलं आणि वर टोमणे मारलेले. माझ्या बापाने काय मागितलं? माझ्याकडे जमीन मागितली, मी त्याला मिळवून दिली. कशी दिली मला फरक पडत नाही. जमीन दिली, बाप खुश आहे, विषय संपला. असं म्हणताय भाऊजी तुम्ही? मग एक काम करा, जाऊन बाबांना सांगाच तुम्ही की ही जमीन तुम्ही कशी मिळवली आहे ते. तुम्ही म्हणता ना माझं जग फक्त आप्पी आणि बाबा एवढंच आहे. मग त्या दोघांना पण काय खरंय ना ते कळू देत. ते कळाल्यावर येतील का हो बाबा इथं? त्या शेतात येतील ते परत? आता जेवढे खुश आहेत तेवढे असतील खुश? भाऊजी, तुम्हाला काय समजूत घालायची ना स्वतःची ती घाला. पण तुम्ही मगाशी म्हणालात ना की तुम्ही या गाळात रुतत चाललाय, ते खरे भाऊजी. आणि यातून बाहेर पडायचा एक आणि एकच मार्ग आहे. तुम्ही आप्पीला जाऊन सगळं काय खरंय ना ते सांगा. वहिनी, भाऊजी नका काळजी करू, मी आप्पीला जाऊन काहीच सांगणार नाहीये. कारण माझ्यात तेवढी हिंमतच नाहीये. मी त्या पोरीचा असा चेहरा बघूच शकत नाही. तुम्ही म्हणता ना की तुमचं जग बाबा आणि आप्पी एवढंच आहे. तिने सुद्धा तिचं जग तुमच्या भोवती निर्माण केलंय. तिला दुसरं कोणीतरी काहीतरी येऊन सांगायच्यात तुम्ही खरं सांगा, नाहीतर तिचा प्रेमावरचा विश्वास उडेल. होणारा नवरा खोटा आहे ना म्हणून भर मांडवातनं निघून गेलेली मुलगी आहे ती. भाऊजी, तिने फक्त तुमच्या प्रेमावर आणि तुमच्या खरेपणावर विश्वास ठेवला होता. ते मग चाललंय की पिवताई. पिवताई ती म्हणे बघ, ज्याच्या डोक्यावर राजमुकुट असतो ना त्यालाच त्याचं ओझं माहिती असतं. खरे माझ्या डोक्यावर काही राजमुकुट नाही, पण अख्ख्या जिल्ह्याची जबाबदारी तर पडली ना अंगावर. आणि त्यातही असं सगळं. काय ग, काय झालं? पिवताई अगं त्या सिटी सेंटरची जागा गेली. मला अजून येते त्या माणसांचा दंगा ऐकू येतो. कधी कधी असं सुन्न व्हायला होतं ग. आप्पे, मला कळतंय तुला काय म्हणायचंय ते. पिवताई, माझ्या एका सहीवर एवढ्या लोकांचं आयुष्य अवलंबून आहे याची कल्पना होती की मला. पण आता हे सगळं झाल्यानंतर लक्षात आलं बघ, माझ्या एका सहीवर अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्तही होऊ शकतं. तू असं स्वतःला कोसू नकोस बर का. मला अर्जुनही असंच समजवत होता. हा अगं, ह्यात काय तुझी एकटीची चूक थोडीच आहे ना. अगं, ह्या सगळ्यात माझीच चूक आहे ना. सही तर मीच केली ना. अगं तसं नाही आप्पे, मी असं म्हणत होते की अगं ते मला वाटलं तिथं उंदीर आहे का काय. मी बघायला गेलो ते शोकेसचं नाही का ते पडलं खाली. अर्जुन, असं कसं? उंदीर कसं असेल तिथं? अगं वाटलं मला असेल. तू आमचं बोलणं ऐकत होतास ना? आप्पे, अगं सिटी सेंटरच्या जागेबद्दल आणि सहीबद्दल ऐकलं मी तुझ्या तोंडून, म्हणून थांबलो आणि ऐकत होतो. तुझ्या मनातून अजून नाही गेला का विषय तो? अर्जुन, एवढं सहजासहजी कसं जाईल रे? थोडा वेळ लागेल ना. चहा करते का मला जरा, मला निघायचंय. आप्पे तुझा आवर, तुला ऑफिसला जायचंय ना, मी टाकते चहा. अर्जुन भाऊजी, पण बायकोच्या हातचा चहा प्यायचा असेल तर तसं सांगा, म्हणजे तिलाच सांगते करायला. हो चालेल की बहिणी. मी करू का? नाही नाही, करतील बहिणी, तू आवर. बर. भाऊजी, मला माहिती तुम्ही आमच्याच गप्पा ऐकत होतात. हा वहिनी, मला वाटलं तुम्ही तिला. अजिबात काळजी करू नका, मी तिला काहीच सांगणार नाहीये. मी तुम्हाला म्हटलं ना माझ्यात तेवढी हिंमतच नाहीये. पण हा, तिला दुसरीकडून कळायच्या आधी तुम्ही तिला सांगा, म्हणजे बरं होईल.
बोला हे कुठून आलं तुझ्या डोक्यात पाटी बिटी लावायचं? अहो तुमच्या नावावर जमीन व्हावी हे तुमचं स्वप्न होतं ना, मग त्या ते स्वप्न पूर्ण झालं की. हे खुयेस का काय? अगं माझं कशा पैसे स्वप्न होतं? अगं माझा विरोध होता का नाही, ते फक्त या जमिनीत बिल्डिंग बांधायला. मला इथं फक्त शेतीच राहायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला असं कधीच नाही वाटलं की सरकारांकडून आपण आपल्या जमिनीची वाटणी करून घ्यावी? मला फक्त या जमिनीत राबायचंय, मला कधीच मालक नाही व्हायचं काय. अहो बाबा, पण प्रत्येक माणसाला गरज वाटतेच की आज आपल्याकडे एवढी जमीन आहे, उद्या तेवढी पाहिजे, मग परवा अजून काही. अगं आपली माणसाचं चुकतं कुठे तुला सांगू का? माणसाला नाही लय हवा असते, एक मिळालं की दुसरं पाहिजे, दुसरं मिळालं की तिसरं पाहिजे, त्याच्या माग पळत राहतो माणूस. माणसानं आहे त्याच्यात समाधानी राहावं. आता या जमिनीच काय, अर्जानं पुढाकार घेतला, सुजाला वाटलं केली त्याने नावावर. जमीन कुणाच्या का नावावर असणार, मी आपलं काम करत राहिलो असतो. खरंय बाबा. एवढी किटली धुवून घेतो मग जाऊ आपण. झालं तरी आपटीवरच येतेस तू. अर्जुन अगं आपला चिंचुके आहे ना, त्याचं माझं बोलणं चाललं होतं फिटनेस बद्दल. तर चिंचुकेला म्हणलं मी फिट आहे एकदम. म्हणून एवढ्या घाईघाईत आलास तू? हो, मी त्याला म्हणलं 10 मिनिटात घरी पोहोचतो का नाही बघ. खरंच हेच कारण आहे ना, का अजून दुसरं काय? का घरात काही येडं वाकडं घडलं असं कुणी सांगितलं तुला म्हणून आला? हा, येताना तसंच वाटलं, घराला आग लागल्यासारखंच पळत आला होता. नाही नाही असं काय नाही, खरंच सांगतोय मी, पैज लागली होती चिंचुके बरोबर. पण भाऊजी, अहो हे सगळे आरूचे खेळ आहेत, शर्यत बिर्यत. अर्जुन, आता बाबा होणार आहेस तू, ते पोरांचे खेळ काय खेळतोयस? अरे दादा असंच अधून मधून बघितलं पाहिजे ना आपण किती फिट आहे का नाही. अच्छा, पण अर्जा मला काय पटना बघ. नाही जरा एवढ्यात काहीतरी डोक्यात चाललंय बरं का तुझ्या, नाही का? हे बघ, सगळेजण आहेत म्हणून हे कारण सांगतोय तू, पण अर्जा तुझ्या मनात काय असेल तर बोल बिंदास. नाही नाही भाऊजी, मला 100% विश्वास आहे, त्याने खरंच असं केलं असेल. हा, घेतलीच लगे बाजू. वहिनी तुम्हीच बोलून बघा, तुम्हाला सया करण्यातनं फुरसत मिळाली तर. जेवण झाली सगळ्यांची? जेवलात काय? सगळी कुठं, आपण अजून थांबले तुमच्यासाठी. नाहीतर काय, आणि तू शर्यत करत बसलास. जा आवरून घे, भूक लागली का नाही तुला? हा, भूक लागली असेल, एवढा पळत आलाय म्हटल्यावर. सुजा, तुला आज माझी लईच काळजी वाटते रे. हा, घे वाढायला, मी आलो सावरून. मॅडम. हा शिर्के, पुढचं लाय ना. ह्या सह्या थोड्याशा. शिर्के, सरकारांचा म्हणजे हंबीरराव कदमांचा तपास कुठवर आला? सर्व पोलीस स्टेशनला आपण तक्रार दिलेली आहे आणि सर्व हॉस्पिटलला आपण कळवलेलं आहे. काळजी करू नका मॅडम, फक्त प्रोटोकॉल म्हणून आपण कळवले, सगळे ठीक होईल. शिर्के, लवकरात लवकर ती काहीतरी माहिती लागली पाहिजे. हे बघा, घरची परिस्थिती दिवसेंदिवस अवघड होत चालली. होईल मॅडम, सगळं ठीक होईल, काळजी करू नका. तुम्ही काय म्हणत होतात? मॅडम, या फाईलवरती थोड्या सह्या पाहिजे होत्या. द्या. तुम्ही सगळं चेक केलंय ना? हो मॅडम. लय बघितलं तुझ्यासारखी लोक, सगळी एका माळेची मणी, जे ते येड पांघरून पेडगावला जातंय. अगं सही करून आमच्या पोराबांचं आयुष्य बरबाद केलंस आणि आता इथून नाटकं करतेस व्हय? मॅडम,
कशासाठी झाली होते कलेक्टर? हा, आमच्या संसाराची राख रांगोळी करायला. काय झालं मॅडम? शिर्के, तुम्ही थांबा बाहेर, मी सही करून देते. आमची घरं पाडली ना, तुम्हाला कधी कधी चूक लागणार नाही. शाप आहे आमचा तुम्हाला. कलेक्टर, तुझं घर पण असंच उद्ध्वस्त होईल. माझा श्राप आहे तुला. तू पण रस्त्यावर येशील. माझा तळतळाट लागल तुला. मॅडम, हो हो कलेक्टर मॅडम, काय करायचं आम्ही आता? काय करायचं? आमच्या लेकरा बाळांना घेऊन कुठे जायचं? हो मॅडम, पोरं बाळ रस्त्यावर आली ती. काय करू सांगा की.